ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित, तर सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय, मागच्या बैठकीत काय झालं ते अधिवेशनात सांगण्याची विरोधकांची मागणी। अजित पवारांनी आमदारांचं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। सिद्धिविनायक कुणालाही आशीर्वाद देत नाही, सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। वित्तमंत्री अजित पवार यांनी 94,889 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या विधानसभेत, लाडकी बहीण योजनेला पुरवणी मागणीतून 25,000 कोटी, शेतकऱ्यांसाठी ही भरीव तरतूद। पुढील 3 दिवस भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार, विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्काम। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 60 रूम्स बुक। उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पक्षाकडून खबरदारी। विधान परिषदेसाठी महायुतीची जबाबदारी फडणवीसांकडे, फडणवीस आमदारांना पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पसंतीच्या मतांबद्दल समजावून सांगणार। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर, विधानसभा निवडणुकीची जबाबदारी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे। वसंत मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। वसंत मोरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली, ते पुन्हा शिवसेनेत येतील याची खात्री होती, एक चांगला शिवसैनिक मिळाला, संजय राऊतांची प्रतिक्रिया। लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव 11 जुलैला शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। महाविकास आघाडीचे नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनामध्ये भेट घेतली, विधान परिषद सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्याची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, विधान परिषदेच्या सभापती निवडीसंदर्भात आणि राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी घेतली नाना पटोलेंची भेट, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांकडून आमदारांच्या भेटीगाठी, विधानभवन परिसरात घेतली भरत गोगावले, उदय सामंत आणि सुनील तटकरेंची भेट। नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांचा शपथविधी सुरू असताना विरोधकांकडून पैठणीच्या घोषणा, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे निवडून आले आहेत। शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा तिसऱ्या आघाडीचा विचार करून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ, बच्चू कडूंचा इशारा। पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्याबाबत मला कोणीही भेटलं नाही, पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती, शरद पवारांचं वक्तव्य। इंद्रजित सावंत इतिहासाचे जाणकार आहेत, जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, शरद पवारांचं वक्तव्य। लंडनमधील शिवरायांची वागणूक खोटी असल्याचा इंद्रजित सावंतांचा दावा। इंद्रजित सावंत कोणासोबत बसतात हे आम्हाला माहिती आहे, महाविकास आघाडीच्या काळात इंद्रजित सावंत कुठे होते, नितेश राणेंचा सवाल। भाजपच्या सर्व पदांचा माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर यांनी दिला राजीनामा, किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती। रोहित पवारांचा आता संजय राऊत झालाय, रोज सकाळी त्यांनी बोललंच पाहिजे, चंद्रकांत पाटील यांची रोहित पवारांवर विधानभवनात टीका, यावर रोहित पवार यांनी आपला संजय राऊत झालेला नाही अशी दिली दाद। मराठा आणि ओबीसी समाजात छगन भुजबळांना वाद लावायचा आहे, पण काहीही झालं तरी आरक्षण घेणारच, लातूरमधील शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंचं वक्तव्य।
सरकार खोटी आश्वासनं देत वेळ मारून नेते, यामुळे मराठा समाजाचा रोष राज्यातील रस्त्यावर दिसतोय. मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत नाचताना दिसला. भाजप नेते आशिष शेलार यांचा तेजस ठाकरेंवर हल्लाबोल. राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. दहीहंडी समन्वय समितीची बैठक. 16 संघ प्रो गोविंदासाठी घेतले तर दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर. 18 ऑगस्टला प्रो गोविंदाचा थरार पाहायला मिळणार. प्रताप सरनाईक यांची माहिती. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार. विधानसभेत धारावी पुनर्वसनावर चर्चेदरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा. पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली होती. महाराष्ट्र बँकेकडे दावा न केलेल्या 785,72,93,120 रुपयांच्या ठेवी पडून दावा न केलेली रक्कम संबंधिताचा शोध घेऊन त्यांना परत करण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश. समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा. आमदार रोहित पवार यांचा आरोप. राधेश्याम मोपलवार यांनी 26 वर्षात 3,000 कोटी कमवले. रोहित पवारांचा आरोप. एसीबीने कैसर खालिद विरुद्ध होर्डिंग्स घोटाळ्याची चौकशी सुरू केल्याचं स्वागत करतो. उद्या एसीबी प्रमुखांची भेट घेणार. किरीट सोमय्या यांची माहिती. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश. सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालमत्तेवरील मालकी हक्क नगरपालिका स्थानिक संस्थेकडे विनामूल्य हस्तांतरित करता येणार. कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. केंद्रात 2004, राज्यात 2005 आधी रुजू. IAS अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. अखिल भारतीय सेवेतील 20,000 सरकारी अधिकाऱ्यांना लाभ. मागील महिनाभरापासून स्थिर असलेल्या सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,500 रुपयांची वाढ. जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 73,500 रुपयांवर. मंत्रालयात 5व्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला वाचवण्यामध्ये यश. अरविंद पाटील असं व्यक्तीचं नाव. करार चिपळूण रस्त्यात जागा गेल्यानं त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात आले होते. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला विरारमधून अटक. मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. मिहिरला मदत करणारे 12 जणही पोलिसांच्या ताब्यात. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाचा चालक राजऋषीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. राजऋषी याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या ग्राहकांना यात्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं बुकिंग रकमेची परतफेड करावी. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश. दिल्लीत अवयवदानाच्या रॅकेटचा पर्दाफाश. एका डॉक्टरसह 7 जणांना दिल्ली पोलिसांनी केलं अटक. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेले सर्व लोक बांगलादेशचे. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू. बंगळुरूमध्ये भर रस्त्यात बसला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली. आगीचं कारण स्पष्ट. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या रिसॉर्टवर कारवाई. रिसॉर्टच्या संरक्षक भिंतीवर बुलडोझर चालवला. अनधिकृत बांधकाम असल्यानं कारवाई करण्यात आली. हाथरस चेंगराचेंगरीचा SIT अहवाल मुख्यमंत्री योगींना सादर. समितीच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचं अहवालात नमूद. अहवालातून भोलेबाबाचं नाव गायब. हाथरस दुर्घटनेप्रकरणी SDM, CO आणि इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी बडतर्फ. दुर्घटनेच्या 7 दिवसानंतर उत्तर प्रदेश सरकारची कारवाई. क्रेमलिनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान मोदींची भेट. युक्रेनच्या मुद्द्यावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान. एका कार्यक्रमात मोदींचा ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यूज नागरिक सन्मानानं गौरव.
नरेंद्र मोदी पुतीन भेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी घेतला आक्षेप. ही भेट निराशाजनक, शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावणारी झेलेन्स्कींची प्रतिक्रिया. रशियाचा युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू, 130 जण जखमी झाल्याची माहिती. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा तुझं.